महाराष्ट्रातील वर्ग 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत आहे. बघा, एक अतिशय महत्वाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. एक अतिशय महत्वाचा अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही की ही जी तुमची 8 फेब्रुवारीची परीक्षा आता होणार होती, ती आता पुढे ढकलली गेलेली आहे. आता ही परीक्षा तिच्या नियोजित वेळेमध्ये होणार नाही. तर ही परीक्षेची नवीन तारीख काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचं डिटेलमध्ये डिस्कशन जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बघा, 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द झालेली आहे आणि शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर झालेली आहे. आता याच्यामध्ये तुमची जी परीक्षा घेतली जाते महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या माध्यमातून, MSc पुणेच्या माध्यमातून, तर ही जी स्कॉलरशिप एक्झाम 2026 मध्ये जी फेब्रुवारी महिन्यात होणार होती, ती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात 8 फेब्रुवारीला होणार होती. ओके, 5वी आणि 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांची जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे, हिचं जे वेळापत्रक आलं होतं त्यानुसार ही परीक्षा जी आहे 8 फेब्रुवारीला होणार होती. पण आता ही पुढे ढकलल्या गेलेली आहे, कारण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटेटची जी परीक्षा आहे ती पण 8 फेब्रुवारीलाच आहे. मग दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असेल तर शिक्षकांना दोन्ही परीक्षांना उपस्थित राहणं कठीण होणार आहे, म्हणजे ते राहता येणार नाही. यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. याचं सुधारित वेळापत्रक जे आहे ते तुम्हाला सांगतो. बघा, आता जी नवीन परीक्षा होणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा एक्झाम परिषद पुणे यांच्या मार्फत, ही परीक्षा पूर्व उच्च माध्यमिक 5वी व पूर्व माध्यमिक 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी याच्यात जो बदल करण्यात आला होता, ही 8 फेब्रुवारीची परीक्षा आता 22 फेब्रुवारीला जी आहे ती राज्यभरामध्ये घेण्यात येणार आहे. आणि एक तुम्हाला थोडासा याच्यामध्ये वेळ पण मिळतो. जर तुमच्या शाळेच्या परीक्षा दूर असतील, मार्च मध्ये असतील, तर त्यामध्ये काय होईल की तुम्हाला ह्या परीक्षेवरती फोकस करायला थोडा वेळ भेटेल, अजून थोडा वेळ भेटेल. आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या बाबतीत जो काही हा निर्णय घेतलाय याबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं, परीक्षा पुढे जायला पाहिजे होती की नव्हती जायला पाहिजे? ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवरती जे आहे स्कॉलरशिपसाठी, NSSS साठी, म्हणजे जी बुद्धिमत्ता चाचणी, गणित, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे आणि इतिहास सारख्या विषय आहेत, हे मी तुम्हाला शिकवतोय. रोज सायंकाळी 8 वाजता आपल्या चॅनलवरती मी लाईव्ह असतो आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी मोफत सगळे टॉपिक जे आहेत ते डिटेलमध्ये शिकवले जातात. सोबतच PYQ अनालिसिस जे आहे याच्यामध्ये घेतलं जातं. सो विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जर काही प्रश्न असतील, तुमच्या जर काही क्वेरी असतील, तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा अपडेट जो आहे हा तुमच्या सर्व मित्रांमध्ये नक्की शेअर करा. ओके, भेटूया आता आपण पुढील क्लासमध्ये.